नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, रायगडचं कट ऑफ काय असणार आहे, कट ऑफ संदर्भात खूप लोकांच्या कमेंट येत होत्या। तर प्रत्येक कमेंटला उत्तर देणं पॉसिबल नसल्यामुळे आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहोत। यामध्ये तुमचं अंदाजित कट ऑफ काय असणार आहे याविषयी आपण माहिती सांगणार आहोत। या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ पहा, ज्यामुळे एक अंदाजित कट ऑफची माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर पाहू शकता, यामध्ये तुमचं एकूण किती पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया जी राबवण्यात आली होती, एकूण 391 पदासाठी तुमची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। यामध्ये पाहू शकता एकूण 391 पदे होते। त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 47 पदांसाठी होते। त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण 27 पद होते। त्यानंतर ब साठी 8 पद होते। ड म्हणजे एनटीडी साठी 5 पद होते। इमा प्रवर्गासाठी 6 59 होते आणि ईडब्ल्यूएस साठी एकूण 40 अशा प्रकारे संपूर्ण पद आहे। आणि एकूण तुमचे जे पद पाहिले तर मित्रांनो, एकूण 391 पदासाठी ही तुमची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे। तुम्हाला ग्राउंडचं कट ऑफ किती लागलं होतं, लेखी परीक्षेला किती मार्क असणं आवश्यक आहे, फायनल कट ऑफ मध्ये किती मार्क तुम्हाला आवश्यक आहेत, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यामध्ये पाहू शकता, आपण पहिल्यांदा ग्राउंडचं कट ऑफ किती लागलं होते पाहणार आहोत। यामध्ये पाहू शकता, ओपन कॅटेगरीचं जे कट ऑफ लागलं होतं तुमचं 43 मार्कांचं लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी लागलं होतं। त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी एकूण 36 मार्कांचं कट ऑफ लागलं होतं। एसटी कॅटेगरीसाठी एकूण 35 गुणांचं कट ऑफ लागलं होतं आणि VJA कॅटेगरीसाठी तुमचं एकूण 40 मार्कांचं कट ऑफ लागलेलं होतं। त्यानंतर पाहू शकता, तुमचं NTB कॅटेगरीसाठी ग्राउंडचं कट ऑफ 39 गुणांचं लागलेलं आहे। त्यानंतर NTC कॅटेगरीमध्ये एकूण 40 मार्कांचं कट ऑफ लागलं होतं। NTD कॅटेगरीसाठी एकूण 40 गुणांचं तुमचं कट ऑफ लागलेलं होतं। SBC साठी एकूण 36 मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे आणि OBC साठी एकूण 37 मार्कांचं तुमचं ग्राउंडसाठी कट ऑफ लागलेलं आहे। तर आता लेखी परीक्षेला किती मार्क तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुमचं फायनल कट ऑफ यादीमध्ये नाव येण्याची शक्यता आहे। तर आपण पाहू शकता, आपण संपूर्ण रायगडचा जो काही पेपर झाला होता मित्रांनो, संपूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे। यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारले होते, कशा प्रकारे तुमची पेपरची लेवल होती आणि प्रश्नांची कशा प्रकारे लेवल होती, संपूर्ण आपण विश्लेषण पाहिलेलं आहे। तर खूप लोकांच्या कमेंट आल्या, त्यांच्या लेखी परीक्षेला किती मार्क पडले ते देखील खाली सांगण्यात आले आहे। त्या अंदाजानुसार कशा प्रकारे मुलांना मार्क पडले आहेत, तर मित्रांनो मॅक्झिमम जे मुलांना मार्क पडलेले आहेत लेखी परीक्षेला 75 ते 85 मध्ये मुलांना मार्क पडलेले आहेत। म्हणजे तुम्हाला कमीत कमी किती मार्क लेखी परीक्षेला असणं आवश्यक आहे, कमीत कमी तुम्हाला 75 ते 85 मार्क असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याची दाट शक्यता आहे। तर तुम्हाला ज्यांचे 85 प्लस मार्क आहेत त्यांचे कमी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत। पण मित्रांनो, ज्यांना 75-85 आहेत तसेच तुम्हाला ग्राउंडला देखील तेवढेच मार्क असणं आवश्यक आहे। तर आता कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतं, तर कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतं, तुमचं ओपन कॅटेगरीमध्ये एकूण तुम्हाला किती 43 गुण आहेत आणि तुम्हाला लेखी परीक्षेला जर 80 मार्क असतील मित्रांनो, 80 प्लस 43 पाहू शकता एकूण 123 मार्कापर्यंत ओपनचं कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर पाहू शकता, एससी कॅटेगरीसाठी तुम्हाला जर 80 मार्क पडले मित्रांनो, 80 मार्क आपण जास्तीत जास्त 80 मार्क पकडू शकता, 80 प्लस 136, तर तुमचा 80 प्लस 136 म्हणजे 116 मार्कापर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। तर परत हे अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो, कमी जास्त +5 किंवा -5 होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, याचं व्यवस्थित कट ऑफ समजण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेला एकूण तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची जी कॅटेगरी असेल सगळ्यांना मदत होणार आहे मित्रांनो। तुमची कॅटेगरी तुम्हाला ग्राउंडला किती मार्क पडले आणि प्लस लेखी परीक्षेला किती मार्क पडलेले आहेत आणि टोटल किती मार्क पडतात, तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमचं जे काही रिझर्वेशन असेल त्यानुसार मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे, ज्यामुळे सर्वांना मदत होणार आहे की तुमचं एक अंदाजित कट ऑफ काय लागू शकतं आणि कशा प्रकारे लागू शकतं हे यासाठी तुम्हाला अंदाज देण्यासाठी, प्रत्येकाला मदत होण्यासाठी प्रत्येकानं आपली कॅटेगरी त्याला ग्राउंडला प्लस लेखी परीक्षेला किती गुण पडले याचं प्रत्येकांना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे, ज्यामुळे सर्वांना अंदाज येणार आहे। तर अशाच प्रकारे आपण एक महत्त्वपूर्ण छोटासा व्हिडिओ बनवला, खूप लोकांच्या कमेंट येत होत्या। तर मित्रांनो, फायनल कट ऑफसाठी सर्वांनी कमेंट करा, ज्यामुळे सर्वांना मदत होणार आहे। तर अशाच प्रकारे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, ज्यामुळे सर्वांना माहिती मिळणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।